प्रॉपर्टीच्या कारणावरून डबल मर्डर झाल्याची घटना स्वागतनगर परिसरामध्ये घडली। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। सोलापुरातील कृष्णानगरमध्ये रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास डबल मर्डरची घटना उघडकीस आली। घरात असून सुद्धा मंचाळ पती पत्नीनं दुपार झाली तरी दरवाजा का उघडला नाही अशी शंका आल्यानंतर शेजाऱ्यांनी दार ठोठावून पाहिलं, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर शेजाऱ्यांची शंका अधिकच बळावली। पुढच्या काही क्षणात शेजाऱ्यांनी मंचाळ यांच्या घराचा दरवाजा तोडून पाहिला असता महादेव मंचाळ आणि त्यांच्या पत्नी रंगम्मा हे वृद्ध दाम्पत्य मृत अवस्थेत आढळलं। प्रत्यक्षदर्शी शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली। त्यानंतर पुढच्या काही वेळात एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। पोलीस निरीक्षक विजय खोमणे आणि त्यांच्या टीमनं घटनेचा पंचनामा करून दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले। रविवारी सायंकाळ नंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।